गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आय एम काजा रणदिवे. वेलकम टू महाराष्ट्रा's नंबर 1 प्लॅटफॉर्म टिकर मराठी यूट्यूब चॅनल. सो आज आपण इंग्लिश या सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहणार आहोत, जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करून मी सेट केलेला आहे, जे की आहे तुमच्या TCS या पॅटर्नवर. कोणतं? जे की आहे TCS या पॅटर्नवर. ठीक आहे, TCS या पॅटर्नवर आहे. ठीक आहे, तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2023 संभाव्य, म्हणजेच जे की मी अनालाइज करून क्वेश्चन सेट केलेले आहेत तुमच्या तलाठी भरतीसाठी. ठीक आहे, सो आपण क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन काय आहे की चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे, सो वेन डॅश ललिता टेक हर टीचिंग डिग्री. बी आहे विच डॅश शी गो टू फर्स्ट. ठीक आहे, सो इथे तुम्हाला करेक्ट ऑक्झिलरी वर्ब पुट करायचं आहे की तिथे करेक्ट ऑक्झिलरी वर्ब काय येणार. ठीक आहे, आता जर तुम्ही सेंटेन्सला पाहिलं तर सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे की पास्ट टेन्स बदल आहे बघा. वेन डॅश ललिता टेक अ टीचिंग डिग्री, की ललिताने आपली टीचिंग डिग्री कधी घेतली होती, म्हणजे ती पास्ट टेन्स बदल झालं. विच स्कूल शी गो टू फर्स्ट, की पहिल्यांदा ती कोणत्या स्कूलमध्ये गेली होती, म्हणजे ते पास्ट टेन्स बदल आहे. जर पास्ट टेन्स बद्दल सेंटेन्स दिलेला आहे तर त्याच्यासोबत नेहमी ऑक्झिलरी वर्ब कोणतं, पास्ट टेन्स वाला यूज करतात. सो इथे हॅज हा प्रेझेंट बद्दल आहे, डज हा प्रेझेंट बद्दल आहे, इथे डज हा प्रेझेंट बद्दल आहे, इथे डिड हे दोन्ही पास्ट बद्दल आहे आणि हे दोन्ही सेंटेन्स काय आहे, पास्ट टेन्स बद्दल आहे. जर हे दोन्ही पास्ट टेन्स बद्दल असेल तर ऑक्झिलरी वर्ब काय येणार, तर डिड यूज होणार. ठीक आहे, आता आणखीन एक ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ज्यावेळेस डीड हा ऑक्झिलरी वर्ब यूज होतो, ज्यावेळेस डीड हा ऑक्झिलरी वर्ब यूज होतो त्यावेळेस क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप आपल्याला बघायला मिळतं. सो इथे बघणार तर टेक हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याच्यानंतर गो हा क्रियापदाचं पहिलं रूप आहे. सो त्याच्याही अकॉर्डिंग ऑप्शन नंबर 2 इज काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन काय आहे, which one for the following sentence express a planned action in near future. ठीक आहे, नियर फ्युचरची एक प्लॅन ऍक्शन सांगायची आहे, काय येणार. ठीक आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणतं करेक्ट वन येणार. ठीक आहे, पहिलं काय, वी शॅल प्ले द मॅच इन हाफ एन आवर, वी शॅल बी प्लेइंग द मॅच इन हाफ एन, वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ एन आवर अँड वी विल प्ले द मॅच इन हाफ एन आवर. आता इथे तुम्हाला काय बघायचे, नियर फ्युचर म्हणजे जवळचा फ्युचर, नियर फ्युचर दाखवणारा सांगायचं आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग इथे काय येणार, काय येणार. सो बघा, नेहमी लक्षात ठेवा, नियर फ्युचर हे नेहमी कशामध्ये येतं, तर प्रेझेंट कंटिन्यू मध्ये येतं. नियर फ्युचर हे नेहमी प्रेझेंट कंटिन्यू या टेन्स मध्ये येतं. ठीक आहे, नियर फ्युचर. सो त्याच्या कारण की जवळचा नियर फ्युचर, जवळचं भविष्य म्हणजे ते आता होणारच आहे. सो नियर फ्युचर हा प्रेझेंट कंटिन्यू मध्ये लिहिण्याची पॉसिबिलिटी असते. ठीक आहे, सो इथे वी शॅल प्ले सांगितले, ते सिंपल फ्युचर टेन्स आहे त्यामुळे तो येणार नाही. वी शॅल बी प्लेइंग इन द मॅच, की आम्ही मॅच खेळणार आहोत, वी शॅल बी प्लेइंग, ते फ्युचर कंटिन्यू टेन्स बद्दल सांगितलं, ते येणार नाही. इथे वी विल प्ले द मॅच, ही पण सिंपल फ्युचर बद्दल आहे, तेही येणार नाही. वी आर प्लेइंग द मॅच इन हाफ एन आवर, की अर्ध्या तासामध्ये आम्ही मॅच खेळणार आहोत. ठीक आहे, सो नियर फ्युचर ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं आहे की आम्ही अर्ध्या तासामध्ये मॅच खेळणार आहोत. ठीक आहे, सो नियर फ्युचर हे सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, आता ऑप्शन नंबर 3 मध्ये काय दिले, द डॉग डॅश बार्क डज नॉट बाईट. ठीक आहे, द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. ठीक आहे, आता ह्या सेंटेन्सला जर तुम्ही नीट पाहणार तर दॅट बार्क्सला अंडरलाईन केलेलं आहे आणि अंडरलाईन केलेलं कोणतं क्लॉज आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडवर्ब क्लॉज आहे, की नाउन क्लॉज आहे, की नन ऑफ द अबव, या तिघींपैकी एकही नाही. ठीक आहे, सो इथे कोणतं क्लॉज इथे येणार. ठीक आहे, बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, डॉग, द डॉग. हा डॉग काय आहे, नाउन आहे, कॉमन नाउन आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि नाउन विषयी जो माहिती देतो तो नेहमी काय असतो, तो ऍडजेक्टिव्ह असतो. नाउन विषयी, नाउन किंवा प्रोनाउन विषयी माहिती देणारा कोण असतो, ऍडजेक्टिव्ह असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. सो डॉग दॅट बार्क्स, कुत्रा, कसा आहे तो कुत्रा, तर भुंकणारा कुत्रा. कसा, तर भुंकणारा कुत्रा. डज नॉट बाईट, चावत नाही. सो तो कुत्रा कसा आहे, दॅट बार्क्स डज नॉट बाईट. ठीक आहे,
सो इथे काय सांगितलेलं आहे, तर भुंकणारा कुत्रा हा काय करत नाही, तर चावत नाही. ठीक आहे. सो बाघ दिलेला आहे, त्या नाऊन विषयी माहिती सांगितली. तो कुत्रा कसा आहे, भुंकणारा आहे, त्यामुळे तो ऍडजेक्टिव्ह झाला. सो काय झाला, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता पुढे फोर्थ वाल्या सेंटेन्स मध्ये काय दिलंय, दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. ठीक आहे. दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. ठीक आहे. आता लॅटेंटला अंडरलाईन केलेलं आहे. अंडरलाईन केलेलं तुम्हाला काय, करेक्ट मिनिंग फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. बरोबर, योग्य तो अर्थ, करेक्ट मिनिंग कसला, तर लॅटेंटचं. सो लॅटेंटचं करेक्ट मिनिंग काय येणार, अनसीन, मॉडर्न, लेटेस्ट, ऍडमायरेबल. ठीक आहे. सो काय येणार हे तुम्हाला सांगायचंय. फर्स्ट लॅटिनचं मीनिंग माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. लॅटिनचं मीनिंग म्हणजेच काय, तर लपलेले, हिडन. ठीक आहे. सो दे हॅव अ ह्यूज रिझर्व ऑफ लॅटेंट टॅलेंट. सो लपलेले त्याचा लॅटेंटचा अर्थ होतो. सो त्याच्या अकॉर्डिंग करेक्ट मिनिंग काय ना, लपलेले म्हणजेच हिडन येऊ शकतो, किंवा जे आपण बघितलेले नाही, जे आपण बघितलेले नाही, लपलेले आहे. ठीक आहे. त्याचं मिनिंग ऑब्विसली जे आपण बघितलेलं नाही. सो अनसीन इज करेक्ट मिनिंग. ठीक आहे. मॉडर्न म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की जो मॉडर्नच्या अकॉर्डिंग जे आहे ते. ठीक आहे. मॉडर्नच्या अकॉर्डिंग आहे म्हणजे मॉडर्न. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे, जसे की मॉडर्न एरा, मॉडर्न आपण जे मॉडर्निटी बोलतो ते. ठीक आहे. लेटेस्ट म्हणजेच आताच लेटेस्ट. ठीक आहे. ऍडमायरेबल म्हणजेच काय, की ज्याला आपण एक रिस्पेक्ट, एक आदर देण्यास, एक बोलू शकतो ना, आदर देण्यास लायक असलेला व्यक्ती. ऍडमायरेबल म्हणजे आदर देण्यास लायक. ठीक आहे. सो ह्याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर 1 जे अनसीन आहे, लपलेले, ऑप्शन नंबर 1 काय येणार, फोर्थचं करेक्ट येणार. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, फिफ्थ वाला, द प्रीस्ट एंटर द सॅक्रेड प्लेस. ठीक आहे. सॅक्रेड प्लेसला, सॅक्रेडला अंडरलाईन केलेलं आहे. त्याचा अँटोनिम तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय, तर ऑपोजिट वर्ड. अँटोनिम म्हणजेच काय, तर तुम्हाला ऑपोजिट वर्ड फाइंड आउट करायचं आहे सॅक्रेडचा. आता सॅक्रेडचा मिनिंग माहित असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर काय येणार त्याचं, सॅक्रेड. सॅक्रेड म्हणजेच काय, तर पवित्र. ठीक आहे. सॅक्रेड म्हणजेच काय, तर पवित्र. द प्रिस्ट एंटर, प्रिस्ट कुठे एंटर करतात, तर जे पवित्र ठिकाण असतात त्या ठिकाणी प्रिस्ट लोक काय करतात, तर एंटर करतात. ठीक आहे. सो पवित्र हा त्याचा मिनिंग होतो. सो त्याच्या अकॉर्डिंग त्याचा अँटोनिम काय येणार, हॉली. हॉली म्हणजेच काय, तर पवित्र. रिलिजियस म्हणजेच धार्मिक, सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑस्पिशियस. ऑस्पिशियस म्हणजेच काय, ऑस्पिशियस म्हणजे आपण बोलतो ना, मंगल वगैरे, ते ऑस्पिशियस आपण बोलू शकतो. प्रोफेन म्हणजे अपवित्र. सो ऑब्विसली अँटोनिम, पवित्रचा अँटोनिम, ऑपोजिट वर्ड काय येणार, प्रोफेन म्हणजेच काय, अपवित्र. ठीक आहे. कळलं एवढं. ओके. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 6th one, choose the word which can be substitute for the given words. ठीक है. choose one word which can be substitute for the given words दिलेले आहे. a man of odd habits. काय, a man of odd habits. सो इथे काय येणार, 1 काय दिले, eccentric, सेकंड दिले इंट्रोवर्ट, थर्ड दिले सायनिकल, फोर्थ दिले मोडी. ठीक आहे. a man of odd habits. ठीक आहे. a man of odd हॅबिट्स काय यायला पाहिजे इथे, अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. याला एका शब्दात, वन वर्ड मध्ये आपण काय बोलणार, एका शब्दात. पहिले आपल्याला स्कूलमध्ये क्वेश्चन विचारायचे ना, एका शब्दात उत्तरे लिहा. इट मीन्स यू हॅव टू राईट द आन्सर अबाउट द वन वर्ड. ठीक आहे. इन वन वर्ड वी हॅव टू राईट आन्सर इन ओनली वन वर्ड. ठीक आहे. सो ह्याचा वन वर्ड मध्ये अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स, याला एका शब्दात वन वर्ड मध्ये आपण काय म्हणणार. ठीक आहे. सो एक्सेंट्रिक, इंट्रोवर्ट, सायनिकल, मुडी. ठीक आहे. आता एक्सेंट्रिक, एक्सेंट्रिकचा मिनिंग काय आहे, तर एकदम विक्षिप्त, विलक्षण, विक्षिप्त. इंट्रोवर्ट, इंट्रोवर्ट म्हणजे आपण बोलू शकतो की अशी व्यक्ती असतात की जे खूप अंतर्मुख असतात, म्हणजे स्वतःच्या धुंदीमध्ये, म्हणजे फक्त स्वतःशीच, त्यांचं जग फक्त स्वतःच, म्हणजे लवकर कोणामध्ये मिक्सअप नाही होत. ठीक आहे. त्यांना आपण इंट्रोवर्ट म्हणतो. ठीक आहे. अंतर्मुख.
त्याच्यानंतर सायनिकल. आता सायनिकलचा अर्थ काय आहे? सायनिकलचा काय अर्थ आहे? तर म्हणजे एखाद्या गोष्टीची निंदा करत राहणं, निंदाभावी. निंदाभावी आपण बोलू शकतो. मुडी, मुडी म्हणजेच काय? तर ऑब्विसली नॉट स्टेबल, म्हणजे स्टेबल नसतो, नेहमी त्यांचं मूड स्विंग होत राहतं, नेहमी मूड स्विंग होत राहतं, मूड नुसार असतं त्यांच्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो ह्याच्या अकॉर्डिंग तुमचा आन्सर काय येणार? अ मॅन ऑफ ऑड हॅबिट्स. सो ह्याच्या अकॉर्डिंग तुमचा करेक्ट आन्सर येणार एक्सेंट्रिक. एक्सेंट्रिक म्हणजे विक्षिप्त. ठीक आहे. एक्सेंट्रिक म्हणजेच काय? तर विक्षिप्त किंवा विलक्षण, म्हणजे अ मॅन ज्याचे एक विक्षिप्त म्हणजे ऑड हॅबिट्स आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे. 7th वन काय दिलंय? चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. When I entered the house, everything was at sixes and seven. ठीक आहे. When I entered the house, everything was at sixes and sevens. सो सिक्सेस ॲट सेव्हनला मी काय केलंय? अंडरलाईन केलेलं आहे. त्याचं तुम्हाला अंडरलाईन केलेल्याचा इडियमचा मीनिंग तुम्हाला सांगायचं आहे. काय येणार? काय येणार? इन डिसऑर्डर येणार, इन अप्रोप्रिएट पोझिशन येणार, इन डार्कनेस येणार, की इन ऑर्डर येणार. ठीक आहे. वेन आय एंटर द हाऊस एव्हरीथिंग वॉज ॲट सिक्सेस अँड सेवन. ठीक आहे. म्हणजेच काय? जेव्हा मी घरामध्ये एंट्री केली, वेन आय एंटर इन द हाऊस, जेव्हा मी घरामध्ये एंट्री केली, एव्हरीथिंग वॉज, सगळ्या गोष्टी ॲट सिक्सेस अँड सेव्हन, म्हणजे सगळ्या वस्तू एकदम विस्कळल्यात, एकदम अस्ताव्यस्त अवस्थेत मध्ये सगळ्या गोष्टी पडलेल्या आहेत, एकदम विस्कळून सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पडले, एकदम गोंधळून पडलेलं आहे. एव्हरीथिंग वॉज ॲट म्हणजे सगळं काय होतं? तर गोंधळलेलं होतं. ठीक आहे. मग त्या एव्हरीथिंग वस्तू असू शकतं किंवा काही गोष्टी असू शकतात, एकदम सगळ्या गोंधळून गेलेल्या होत्या. ठीक आहे. सो काय नाही? इन अप्रोप्रिएट पोझिशन, इन अप्रोप्रिएट पोझिशन तर येणार नाही. इन डार्कनेस, अंधारामध्ये तर येणार नाही. इन ऑर्डर, ऑर्डर म्हणजेच काय? तर एकदम सगळ्या गोष्टी एकदम ऑर्डर, एकदम जसं एकदम आहे एकदम व्यवस्थित, ऑब्विसली नाही, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, म्हणून इन डिसऑर्डर इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 काय येणार? तर इन डिसऑर्डर, की सगळं एकदम अस्ताव्यस्तामध्ये सगळं काय होतं? तर विस्कळून गेलेलं होतं. ठीक आहे. अत्यंत गोंधळून गेलेल्या अवस्थेत सगळ्या गोष्टी होत्या. ठीक आहे. तर नेक्स्ट घेत आहे मी. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. ठीक आहे. 1 काय दिलंय? आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट. 2nd दिलंय फादर हॅज बीन इल सिन्स 10 years. 3rd दिलंय होम डिड यू सी. अँड 4th दिलंय माय ब्रदर इज इंजिनियर. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय? ग्रॅमॅटिकली सेंटेन्स करेक्ट कोणता आहे तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. ग्रॅमॅटिकली कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे, योग्य आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. सो काय आहे ना? आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट. फादर हॅज बीन इल सिन्स 10 years. की 3rd वन होम डिड यू सी. की 4th वन माय ब्रदर इज इंजिनियर. सो विच इज द करेक्ट? सांगा काय आहे ना? बघा, पहिलं तर आय हॅव सीन द फिल्म लास्ट नाईट. लास्ट नाईट बद्दल बोललेलं आहे, म्हणजे सेंटेन्स काय आहे? तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये. ठीक आहे. लास्ट नाईट बद्दल बोललेलं आहे, तर सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता इथे त्यांनी काय वापरलंय? वर्बचा थर्ड फॉर्म वापरलाय आणि हॅव हा हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे, म्हणजेच त्यांनी प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथे वापरलेला आहे, जे की आहे चुकीचं. ठीक आहे. सो इथे काय यायला पाहिजे होतं? आय सॉ द फिल्म लास्ट नाईट. ठीक आहे. म्हणजे जर आपण ग्रॅमॅटिकलच्या नुसार गेलो आणि तसाही तो चुकीचाच आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 1 हा चुकीचा झाला. 2 मध्ये काय दिले? फादर हॅज बीन इल सिन्स 10 years. काय सांगितलंय? फादर हॅज बीन इल सिन्स 10 years दिलंय. 3rd दिलंय होम डिड यू सी. 4th दिलंय माय ब्रदर इज इंजिनियर. आता ह्याच्यामध्ये काय दिलंय? माय ब्रदर इज इंजिनियर. इंजिनियर ई हा काय आहे? ववल्स आहे. ववल्स असल्यामुळे त्याच्या आधी काय लागतो? अँड लागतो. सो इथे काय यायला पाहिजे होतं? माय ब्रदर इज अन इंजिनियर. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 4th वन सुद्धा गेला.
आता तुम्ही बघू शकता थर्ड आणि फोर्थ मध्ये. आता इथे दिलंय होम डिड यू सी. काय होम डिड यू सी, की तू कोणाला पाहिलं होतं. ठीक आहे, तू कोणाला पाहिलं होतं. सो ऑब्विसली सी हा डीड सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ठीक आहे, तू कोणाला पाहिलं होतं. ठीक आहे, सो त्याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर थर्ड वन इज काय युअर करेक्ट आन्सर. आता सेकंड मध्ये काय दिलंय, फादर हॅज बीन इल सिन्स 10 इयर्स. आता जर या सेंटेन्सला तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर ह्या सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे, सिन्स दिलेला आहे. ठीक आहे, काय दिलेलं आहे, सिन्स दिलेलं आहे. जसं की फादर हॅज बीन इल सिन्स 10 इयर्स, जे की आहे चुकीचं. कसं काय चुकीचं आहे, इथे 10 इयर्स त्यांनी दिलेलं आहे, 10 इयर्स वापरलेला आहे, तर मग इथे सिन्स येणार का. 10 इयर्स हा एक टाइम पिरियड आहे, 10 इयर्स हा एक टाइम पिरियड आहे. सो टाइम पिरियड आहे, सो टाइम पिरियडच्या अकॉर्डिंग इथे काय यायला पाहिजे होतं, फॉर यायला पाहिजे होतं. ठीक आहे, टाइम पिरियडच्या ऐवजी काय यायला पाहिजे, फॉर. बघा, जर क्रियेचा वेळ व काळ मोजता येत असेल तर वाक्यात फॉरचा उपयोग करायचा. जर क्रियेचा काळ व वेळ मोजता येत असेल तर ऑब्विसली वेळ मोजता येतं, 10 वर्षाचा कालावधी, मग तिथे फॉरचा उपयोग होणार. ठीक आहे, सिन्सचा उपयोग कधी झाला असता, जसे की माय फादर हॅज बीन इल सिन्स मॉर्निंग, म्हणजे आपण एक कन्फर्मिंग सांगू शकत नाही, सिन्स मॉर्निंग. आता सिन्सचा वापर कधी करतात, तर जर क्रियेचा काळ व वेळ मोजता येत नसेल, म्हणजे क्रियेची सुरुवात दिलेली असेल पण ते एकदम एक्झॅक्ट काळ आपण सांगू शकत नाही, त्यावेळेस सिन्स येतं. आता 10 इयर्स हा एक टाइम पिरियड आहे, 10 इयर्स 10 वर्षाचा कालावधी हा आपण मोजू शकतो, हा एक टाइम पिरियड आहे. म्हणून इथे काय यूज होणार, तर 10 इयर्सच्या इथे काय यूज होणार, तर फॉर यूज व्हायला पाहिजे होता, त्यांनी सिन्स यूज केलेलं आहे, जे की आहे चुकीचं. सो ऑप्शन नंबर थर्ड वन काय ना तुमचं करेक्ट आन्सर येणार. आता 9th वन काय आहे, चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. आता तुम्हाला काय करायचंय, स्पेलिंग रॉंग कशामध्ये आहे, रॉंग स्पेलिंग कशामध्ये आहे ते तुम्हाला सांगायचं आहे, काय कशामध्ये आहे. ठीक आहे, अनॉइंट, अनॉमली, अनॉनिमस. ठीक आहे, अनॉनिमस. ठीक आहे, ए बी सी कोणतं येणार. अनॉइट म्हणजेच काय, तर धार्मिक, मीनिंग सुद्धा सांगते. अनॉइट म्हणजेच काय, तर धार्मिक. ठीक आहे, आता नेक्स्ट काय दिलंय, अनॉमली. अनॉमलीची स्पेलिंग बरोबर आहे का बघा, बरोबर आहे की बघा, हा बरोबर आहे की नाही, इथे बघा, इथे काय दिलंय, अनॉमली. आता अनॉमलीची स्पेलिंग काय यायला पाहिजे होती, ANOMALY, राईट, ANOMALY. अनॉमली म्हणजेच काय, अनॉनिम म्हणजेच काय, तर गटात नसणारे. अनॉनिम म्हणजेच काय, गटात नसणारे, म्हणजे ही स्पेलिंग रॉंग आहे, ही स्पेलिंग तर राईट दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इथे काय दिले, अनॉयमस. आता अनॉयमस ची स्पेलिंग काय आहे, ओके. ठीक आहे, आता अनोमिस, अनोमिसची स्पेलिंग त्यांनी काय दिलेली आहे, ह्याच्यामध्ये अनोमिस स्पेलिंग त्यांनी चुकीची दिलेली आहे. तिथे काय यायला पाहिजे होतं, तर ANO, तिथे वाय दिलेला आहे, इथे काय यायला पाहिजे होतं, ANONIMOUS असं यायला पाहिजे होतं, आणि त्यांनी ती स्पेलिंग काय दिलेली आहे, तर चुकीची दिलेली आहे. अनोनिस म्हणजेच काय, तर एक अननोन. ठीक आहे, अननोन, ज्यांना आपण, जे ओळखीचं नाहीये, अनोळखी. ठीक आहे, अननोन. सो त्याच्या अकॉर्डिंग कोणती स्पेलिंग रॉंग सांगितले, तर रॉंग कोणती आहे, बी आणि सी. सो ऑप्शन नंबर सेकंड इज काय येणार आपलं करेक्ट आन्सर येणार, की बी अँड सी. ठीक आहे, सो बी अँड सी काय येणार आपला, तर करेक्ट आन्सर येणार. ओके, ओके. सो आता आपण काय पाहणार आहोत, तर रीडिंग कॉम्प्रेशन पाहणार आहोत. ठीक आहे, आता आपण काय पाहणार आहोत, तर रीडिंग कॉम्प्रेशन पाहणार आहोत. ठीक आहे, सो रीडिंग कॉम्प्रेशनची शॉर्ट ट्रिक जी आहे ती मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती शॉर्ट ट्रिक जाऊन बघून घ्या. ठीक आहे, रीडिंग कॉम्प्रेशन मध्ये काय असतं, एक तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलं जातं, ते पॅसेज रीड करून तुम्हाला क्वेश्चन, जे विचारलेले क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर द्यायची असतात. बघा, ही वॉज अ वेंडर स्वीट्स, म्हणजे स्वीटचा म्हणजे मिठाई विकणारा असतो तो. ही हॅड इज ओन पेक्युलियर मेथड, म्हणजे त्याच्याकडे एकदम चमत्कारिक एकदम मेथड असते, की त्याने करून जो घ्यायला आलेला माणूस जो असेल कस्टमर, ती गोष्ट तो घेणारच.
एवढा तो चपळ असतो, म्हणजे एकदम चमत्कारी, एकदम मिरॅकल्स ही मेथड असते त्याच्यामध्ये ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड डुईंग बिझनेस. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकडे कोणती मेथड, एकदम चमत्कारिक मेथड असते. कशाची? तर ऍडव्हर्टाईज करायची, म्हणजे स्वीटच्या शॉपची ऍडव्हर्टाईज कशी करायची, त्या सगळ्या मेथड्स त्याच्याकडे असतात. बिझनेस कसं वाढवायचं. ही नेवर डिपेंड्स अपॉन अदर्स फॉर हेल्प अँड वर्क हार्ड अलोन. आय स्पीक ऑफ मुराली. तो कधीच कोणावर डिपेंड राहत नाही, कामासाठी मदतीसाठी कधीच कोणावर डिपेंड राहत नाही. तर तो खूप मेहनत घेतो. ठीक आहे, वर्क हार्ड करतो तो एकटाच. ठीक आहे. आय स्पीक ऑफ मृणाली, द मॅन हू सोल्ड स्वीट. तो माणूस कोण, जो हे विकणारा, काय तर मिठाई विकणारा. हिज कस्टमर्स वर चिल्ड्रन. ठीक आहे, हिज कस्टमर्स वर चिल्ड्रन, द फ्युचर सिटीजन्स ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे, त्याचे जे कस्टमर आहे ते सिटीजनचे फ्युचर सिटीजन्स आहेत. परत लहान लहान मुलं आहेत. ऍट द स्ट्रोक ऑफ 9 इन द मॉर्निंग, की नऊ 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 जेव्हा वाजलेले, त्या 9च्या वेळेसची गोष्ट आहे, की मृणाली वुड स्टँड इन फ्रंट ऑफ द स्कूल. 9 वाजता मृणाली स्कूलच्या समोर उभी राहिली होती, विथ हिज ट्रे ऑफ स्वीटचा ट्रे घेऊन. टिल अबाउट 11. ठीक आहे, 11 वाजेपर्यंत ती स्वीटचा ट्रे घेऊन उभी राहिली होती. द सेल विल बी ब्रिस्क. ठीक आहे, द सेल विल बी ब्रिस्क. ब्रिक्स म्हणजेच काय, तर एकदम एकदम वेगवान, एकदम उत्साहाने ती काय करते, तर सगळे ते ट्रे मध्ये जे स्वीट्स असतात ते विकते. आफ्टर दॅट ही मूव्ड ऑफ टू अदर प्लेसेस. ठिकाणं दुसरीकडे जाते ती. इवन वेन द स्वीट्स बिकेम स्टिकी इन द हीट, हिज बिझनेस नेवर slackened. देअर वॉज डिप्रेशन इन हिज बिझनेस वेन द हॉलिडेज केम. की जेव्हा बिझनेस मध्ये कधी येतं, डिप्रेशन मध्ये कधी जातं, तर जेव्हा हॉलिडेज येतं. कारण की ऑब्विसली स्कूलच्या समोरची जी लहान मुलं असतात ती मोस्टली त्यांच्याकडनं स्वीट घेत असतात. ठीक आहे, सो स्कूल बंद झाली हॉलिडे मध्ये, तर त्याचा बिझनेस जरा ठप्प पडतो. ठीक आहे. काय क्वेश्चन, हु वॉज मृणाली. मृणाली कोण होती? अ बिझनेसमॅन होती, अ वेंडर ऑफ स्वीट्स होती, अ स्टुडंट होती, की अ जॉब सीकर होती. कोण होती मृणाली? मृणाली कोण होती? यू हॅव टू गिव्ह दिस आन्सर. ठीक आहे, मी थोडं पॅसेज मोठं करते ताकि तुम्हाला कळेल, म्हणजे दिसेल. ठीक आहे, हु वॉज मृणाली. मृणाली कोण होती? ठीक आहे, मृणाली कोण होती हा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, सो मृणाली कोण होती? अ वेंडर स्वीट्स. ठीक आहे, अ वेंडर स्वीट म्हणजेच काय, तर मिठाई विकणारी. ठीक आहे, कारण की ह्या सेंटेन्स मध्ये दिलंय ना, की ऍट द स्ट्रोक ऑफ 9 इन द मॉर्निंग मृणाली वुड स्टँड इन फ्रंट ऑफ द स्कूल. मृणाली स्कूलच्या समोर उभी राहायची विथ हिज ट्रे. स्वीटचा ट्रे घेऊन, म्हणजे मृणाली स्वीटचा ट्रे घेऊन तिथे उभी असायची. मग ती स्कूलची मुलं जी असायची त्या ट्रे मधून स्वीट्स घ्यायला यायची. सो मृणाली कोण होती? अ वेंडर ऑफ स्वीट्स. ठीक आहे, सो तलाठी भरती 2023 जी टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार बॅच स्टार्ट झालेली आहे. त्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आणि कोर्सची फी आहे ओनली 999. आता 11 क्वेश्चन काय आहे, हु वर हिज कस्टमर. तिचे कस्टमर कोण असायचे? द चिल्ड्रन, द अडल्ट, द ऑफिस गर्ल्स, या द हाऊसवाईफ्स. कोण असायचे तिचे कस्टमर? तर तिचे कस्टमर असायचे द चिल्ड्रन. कोण? तर लहान मुलं तिची कस्टमर असायची, द चिल्ड्रन. नेक्स्ट काय, व्हॉट टाइम वुल्ड ही गो टू द स्कूल? ॲट 10 इन द मॉर्निंग, ॲट 8 इन द मॉर्निंग, ॲट 3 इन द मॉर्निंग, की ॲट 9 इन द मॉर्निंग. ठीक आहे, सो ह्याचा आन्सर काय आहे? ॲट 9 इन द मॉर्निंग. ठीक आहे, स्कूलची मुलांना म्हणजे ती ट्रे घेऊन कधी उभी राहायची, तर आपण या सेंटेन्स मध्ये पाहिलं ना, पॅसेज मध्ये. या पॅसेज मध्ये आपण पाहिलं की ऍट द स्ट्रोक ऑफ 9 वाजल्यापासून, सकाळपासून, तर मृणाली वुड स्टँड इन फ्रंट ऑफ द स्कूल विथ हिज ट्रे स्वीट. सो 9 वाजल्यापासून ती स्कूलच्या समोर काय करायची, तर उभी राहायची. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. 13 वाला काय, कम्प्लीट द सेंटेन्स. टिल अबाउट, कंप्लीट द सेंटेन्स. टिल अबाउट 11 द सेल विल बी डॅश. आता डॅश दिले तिथे योग्य तो सेंटेन्स तुम्हाला टाकायचा आहे. हाय वर्स ब्रिस्क किलो. काय आहे ना, काय आहे ना ह्याचा आन्सर पटापट सांगा. काय आहे ना, टिल अबाउट 11 द सेल विल बी. ठीक आहे, आताच्या पॅसेज मध्ये आपण पाहिलं ना, की ती 9 वाजल्यापासून ते कधीपर्यंत उभी राहायची, 11 वाजेपर्यंत उभी राहायची. द सेल विल बी, ती पूर्ण स्वीटचे शॉप, सॉरी, जे स्वीट्स होतं, जे मिठाई होती ती सेल करायची. कशी सेल करायची? एकदम हाय, उंच. ठीक आहे, हाय म्हणजे काय, उंच. तर उंचचा जे काय संबंध येत नाही. वर्स, वर्स म्हणजेच काय, एकदम वाईट, त्रासदायक.
सो वाईट त्रासदायकचा काही संबंध नाही. ठीक आहे, ठीक आहे. ब्रिस्क म्हणजेच काय, ब्रिक्स म्हणजेच काय, तर एकदम चपळ, उत्साही, वेगवान. ठीक आहे, चपळ बोलू शकतो आपण, उत्साहाने ती सेल करायची बोलू शकतो, या ती सेल जे करायची एकदम वेगवान सेल करायची की पटापट सेलिंग होऊ जायची. लो म्हणजे कमी, सो लो म्हणजे येणार नाही. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर थर्ड वन की ब्रिस्क. ठीक आहे, टिल अबाउट 11 द सेल विल बी ब्रिस्क. नेक्स्ट काय, वेन डीड द डिप्रेशन कम इन हिज बिझनेस. काय, वेन डीड द डिप्रेशन कम इन हिज बिझनेस. ठीक आहे, सो तिच्या जे डिप्रेशन कधी यायचं तिला बिझनेस मध्ये, आफ्टर द हॉलिडेज यायचं की वेन द हॉलिडेज केम, की ही वॉज फाउंड चीटिंग की नन ऑफ दिस. ठीक आहे, सो ह्याचं काय येणार की वेन द हॉलिडेज केम, की जेव्हा सुट्टी लागायची तेव्हा तिचं जे स्वीट सेल जे करायचं होतं तिला, ते काय व्हायचं, सेलिंग त्याची कमी व्हायची. का कमी व्हायची, कारण की ऑब्वियस स्कूल तेव्हा बंद व्हायची, कारण की त्यांचं शॉप स्कूलच्या समोरच होतं आणि डायरेक्ट शॉपच्या बाहेर म्हणजे स्कूलच्या बाहेर ट्रे घेऊन उभी राहायची. ठीक आहे, सो 15 वाला क्वेश्चन काय, आता आपण 14 सॉल्व केलं. 15 वाला काय, ही डज नॉट हॅव सम मनी टू बाय अ न्यू मशीन सो ही इज अँशियस. नो एरर. ठीक आहे, आता एरर फाइंड आउट करायचे. ही डज नॉट हॅव ला पार्ट 1 दिलाय, सम मनी टू बाय अ न्यू मशीन सो ही इज बी वाला पार्ट दिलाय, अँशियस वाला सी वाला पार्ट आहे आणि डी वाला पार्ट आहे नो एरर. सो कोणतं येणार, कोणतं येणार, काय येणार. बघा, ही डज नॉट हॅव सम मनी टू बाय अ न्यू मशीन ही इज, की त्याच्याकडे काय नव्हते, तर मनी नव्हते, पैसे नव्हते नवीन मशीन घेण्यासाठी. सो ही सांगतो, सो तो चिंताग्रस्त, एकदम चिंतेमध्ये एकदम तो आलेला. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये बी वाल्या पार्ट मध्ये एरर आहे, राईट. बी वाल्या पार्ट मध्ये, तर बी वाल्या पार्ट मध्ये काय एरर आहे, बी वाल्या पार्ट मध्ये इथे समच्या ऐवजी आणि यायला पाहिजे होतं. बघा, सम आणि, ठीक आहे, या दोघांमधला मी फरक सांगते. जेव्हा सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तेव्हा आपण समचा वापर करतो आणि जेव्हा सेंटेन्स नेगेटिव्ह असेल तेव्हा आपण ॲनीचा वापर करतो. ठीक आहे, आता इथे काय वापरलंय, सम वापरलेला आहे. सो सम सेंटेन्स काय, डज नॉट दिलेला आहे, म्हणजे सेंटेन्स काय आहे, तर नेगेटिव्ह आहे. जर सेंटेन्स नेगेटिव्ह आहे तर समच्या ऐवजी काय यायला पाहिजे होतं, ॲनी यायला पाहिजे होतं. ठीक आहे, चल 16 वाला क्वेश्चन आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता तुम्हाला काय करायचंय, इनडायरेक्ट स्पीच मध्ये हा सेंटेन्स चेंज करायचा आहे. ही सेड द हॉर्स डायड इन द नाईट. ठीक आहे, ही सेड द हॉर्स डायड इन द नाईट. आता ह्या सेंटेन्स तुम्हाला इनडायरेक्ट फॉर्म मध्ये चेंज करायचा आहे. हा सेंटेन्स आहे डायरेक्ट स्पीच, तुम्हाला त्याचा करायचंय इनडायरेक्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, आता इथे तर बघा, ही सेड द हॉर्स डायड इन द नाईट. ठीक आहे, आता ह्यामध्ये फक्त ही सेड, फक्त बोलणार आहे, ऐकणार आहे का, नाही, फक्त बोलणार आहे. ठीक आहे, आणि ही सेड रिपोर्टेड वर्ब काय आहे, पास्ट. जर रिपोर्टेड वर्ब पास्ट असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे दिलेलं आहे त्याच्या काळामध्ये बदल होतो. ठीक आहे, सो काळामध्ये बदल होणार. का बदल होणार, कारण की रिपोर्टेड वर्ब हा पास्ट मध्ये दिलेला आहे म्हणून. ठीक आहे, आता ह्याचं पास्ट डायरेक्ट स्पीचचं काय दिलेलं आहे, द हॉर्स डायड इन द नाईट, म्हणजे हा काय दिले, हा सिंपल पास्ट मध्ये आहे. यासाठी तुमचा टेन्स क्लिअर असणं महत्वाचं आहे. सिंपल पास्ट टेन्स आहे. जर सिंपल पास्ट टेन्स हा डायरेक्ट स्पीच असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच काय असेल, सांगा पटापट सांगा. जर डायरेक्ट स्पीच हा सिंपल पास्ट आहे तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच कशामध्ये येणार. ठीक आहे, त्याचा इनडायरेक्ट स्पीच कशामध्ये येणार, तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येणार. कशामध्ये, तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो इथे ही सेट दिलंय, इथे ही सेट दिले, ऑप्शन नंबर 2 तर तसंच गेलंय. इथे ही सेट कॉमाच्या ऐवजी दॅट दॅट दॅट. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे काय दिले, द हॉर्स डायड इन द नाईट. ठीक आहे, आपल्याला काय पास्ट परफेक्ट टेन्स करायचे. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, सो काय यायला पाहिजे आता, द हॉर्स
हॅड यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो इथे काय दिलंय, द हॉर्स डाईड दिलेलं आहे, ऑप्शन नंबर 1 गेलं. द हॉर्स वॉज दिलंय, ऑप्शन नंबर 3 गेलं. ही सेड दॅट द हॉर्स हॅड डाईड इन द नाईट, इथे हॅड दिलेला आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. कळलं मी कसं फाइंड आउट केलं? कळलं कसं करायचं? चला आता पुढचं क्वेश्चन काय, आयडेंटिफाय करेक्ट यूज ऑफ आर्टिकल. आयडेंटिफाय करेक्ट यूज ऑफ आर्टिकल काय यायला पाहिजे बघा. अ तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश. द तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश. तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश अँड तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश. आता तुम्हाला करेक्ट आर्टिकल फाइंड आउट करायचं. आर्टिकल कुठे वापरलंय, इथे अ वापरलाय, त्याच्यानंतर मग इथे द वापरलाय, त्याच्यानंतर इथे तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश अँड तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश. आता तुम्हाला सांगितलंय आर्टिकल मध्ये काय करायचंय, करेक्ट आर्टिकल कुठे वापरलेलं आहे ते सांगायचे. योग्य आर्टिकल काय बघा. ज्यावेळेस आपल्याला लँग्वेज बद्दल विचारलं जातं, ज्यावेळेस एक भाषाबद्दल विचारलं जातं, त्या भाषेमध्ये कोणतंच आर्टिकल भाषेच्या आधी, ठीक आहे, लँग्वेज, ठीक आहे, भाषेच्या आधी कधीच आर्टिकल लागत नाही. भाषेच्या आधी कधीच आर्टिकल लागत नाही. सो इथे काय दिले, अ तेलुगू दिले त्यामुळे हा नाही येणार. इथे द तेलुगू दिले, हाही नाही येणार. तेलुगू इज स्पोकन इन आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. कारण की इथे तेलुगू ही एक भाषा आहे आणि या भाषेच्या आधी त्यांनी कोणतंही आर्टिकल वापरलेलं नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. आता काय आहे तुम्हाला, हु लुक्स आफ्टर द विजिटर्स. आता ह्या सेंटेन्स तुम्हाला काय करायचं आहे, द सेंटेन्स अबाउट चेंज करेक्टली इन टू पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, इन टू पॅसिव्ह व्हॉइस. हु लुक्स आफ्टर द विजिटर्स, द सेंटेन्स अबाउट चेंजेस करेक्टली इन टू पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. सो हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि हे आहे पॅसिव्ह व्हॉइस. सॉरी, हे आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि ह्या 4 सेंटेन्स मधून त्याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करेक्ट वाला फाइंड आउट करायचं आहे. सो कोणतं येणार, कोणता येणार बघा. आता इथे काय सांगितलंय बघा, जेव्हा हु ने स्टार्ट असते त्याचा पॅसिव्ह व्हॉइस नेहमी बाय हुम ने येतो. ठीक आहे. सो 1 गेलं, 2 गेलं, 3rd आणि 4th मध्ये बाय हुम दिलेलं आहे. इथे लुक्स वापरलाय, प्रेझेंट मध्ये आहे. जर हे प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर तिथे काय वापरलं जातं, प्रेझेंट टेन्स असेल तर तिथे काय वापरलं जातं, काय येणार की बाय हुम आर द विजिटर्स लुक्ड आफ्टर. बाय हुम. ठीक आहे. कसं काय तर बघा, हु वापरलंय म्हणून बाय हुम आलं. 4th वन का नाही आलं तर बघा, बाय हुम आलं. इथे काय यूज केले, लुक्स आहे. लुक्स म्हणजेच काय आहे, हा लुक्स, हा लुक्स वर्बचं 5th फॉर्म आहे. वर्बचं 5th फॉर्म कशामध्ये यूज करतात तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतात. जर हे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज करतात तर मग इथे काय यायला पाहिजे होतं, लुक्सचे इथे काय यायला पाहिजे होतं तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ॲम इज आर यूज करतात प्लस वर्बचा 3rd फॉर्म यूज करतात. कशामध्ये तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. सो म्हणून इथे आर आलं आणि इथे लुक्ड आलं, वर्बचा 3rd फॉर्म. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. आता 19 वाला क्वेश्चन आहे, फाइंड आउट द एक्झॅक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. मोस्ट ऑफ हर फ्रेंड्स अवॉइड टॉकिंग टू हर ॲज शी इज कॉन्स्टंटली ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट. ठीक आहे. सो ब्लोईंग हर ओन ट्रम्पेटचं मीनिंग तुम्हाला सांगायचं आहे, तर त्याचं मीनिंग काय येणार. ठीक आहे, काय येणार तर ह्याचा ऑप्शन नंबर 4th वर येणार, टू बूस्ट अबाउट सेल्फ. ठीक आहे. म्हणजेच काय तर अहंकाराने स्वतःचीच काय करणे तर फुशारकी मारणे. म्हणजेच काय काय बोलू शकतो आपण की आपलीच म्हणजे आपलीच टिमकी वाजवायची, आपलीच फुशारकी मारायची. ठीक आहे. सो टू बोस्ट अबाउट सेल्फ. ठीक आहे, टू बोस्ट अबाउट सेल्फ. 20चं काय, विच ऑफ द वर्ड इज आर opposite in the meaning to the word printed in capital in the given sentence. He is an astute business. आता astute business, astitudeचं तुम्हाला काय सांगायचं आहे, ऑपोजिट. ठीक आहे. ह्यासाठी astitudeचं मीनिंग माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे. astitudeचं मीनिंग काय की धूर्त. तर त्याच्या अकॉर्डिंग काय येणार,
सिम्पलेटन येणार. ठीक आहे, सिम्पलेटन म्हणजेच काय तर मूर्ख व्यक्ती किंवा भोळा. ठीक आहे, पुढे काय दिलाय श्रीवड. श्रीवड म्हणजेच काय, श्रीवड म्हणजेच काय धूर्त व्यक्ती. फोलिश म्हणजे मूर्ख. सो ह्याच्या अकॉर्डिंग कोणता ऑप्शन करेक्ट येणार, ह्याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर थर्ड वन करेक्ट येणार, ए अँड सी. ठीक आहे, ॲस्टिट्यूड म्हणजे धूर्त. ठीक आहे, सिम्पलेटन म्हणजे मूर्ख किंवा भोळा व्यक्ती आणि श्रीवड म्हणजे धूर्त. ठीक आहे, ठीक आहे. सो ॲस्टिट्यूड म्हणजे धूर्त व्यक्ती आणि सिम्पलेटन अँड श्रीवड म्हणजे एकदम मूर्ख व्यक्ती. म्हणजे ऑब्विसली धूर्त व्यक्ती हा खूप काय असतो तर चालाखीने काम करतो, ते ॲस्टिट्यूड हा काय मूर्ख व्यक्ती असतो किंवा एकदम भोळा व्यक्ती असतो. आणि धूर्त म्हणजेच पण श्रीवड म्हणजे पण धूर्त आणि एकदम भोळा व्यक्ती. सो ए अँड सी हे जे ऑपोजिट वर्ड आहेत. ठीक आहे, पुढे सो तलाठी भरती. तलाठी भरतीचं बॅच लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये दररोज डिजिटल बोर्डवर तुमचा लाईव्ह लेक्चर असणार 5 तासाचं. टॉपिकनुसार बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट क्लिअर असणार. रेकॉर्डेड लेक्चर असणार 1 इयर पर्यंत. टॉपिकनुसार MCQs असणार, ई बुक असणार, सर्व विषयांचे PDF दिले जाणार, डाऊट सेशन असणार, ऑडिओ व्हिज्युअल अँड 20+ ऑनलाईन सर्व प्रश्नपत्रिका संचयन ऑन महाराष्ट्र ऑल रँकिंग. ठीक आहे, यामध्ये तुमचं मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान आणि इंग्लिश ग्रामरचं तुमचं लेक्चर होणार. आणि ह्या कोर्सची फी आहे ओनली 999. ठीक आहे, चला आता 21चा क्वेश्चन काय, यू कुड फॉरगिव्ह ऑल हिज ॲस्पेरिटीज व्हेन ही स्माइल, आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. ठीक आहे, यू कुड फॉरगिव्ह ऑल हिज ॲस्पिरेट्स. ठीक आहे, सो ॲस्पिरेट्सला अंडरलाईन केलेलं आहे, त्याचं तुम्हाला करेक्ट मीनिंग सांगायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच करेक्ट त्याचं मीनिंग. त्याच्या आधी ॲस्पिरेटचं मीनिंग माहीत असणं गरजेचं आहे. ॲस्पिरेट म्हणजेच काय तर स्वभावातील एकदम कडवट व्यक्ती. ठीक आहे, स्वभावातील कडवटपणा. ठीक आहे, सो काय ना क्रुएल्टी येणार, मॅग्निटी येणार. क्रुएल्टी म्हणजेच काय ते एकदम क्रुएल्टी आपण बोलतो एकदम क्रूरता, एकदम क्रूर व्यक्ती आपण बोलू शकतो, क्रूरता. मॅलिग्निटी म्हणजेच काय तर द्वेष. मॅलिग्निटी म्हणजे द्वेष बोलू शकतो आपण. मॅलाइस, मॅलाइस म्हणजेच काय बोलू शकतो म्हणजेच अशी व्यक्ती की त्यांना नेहमी इतरांना इजा पोहोचवण्याची वृत्ती असते. ठीक आहे, मॅलाइस म्हणजेच काय इतरांना इजा देण्याची वृत्ती. आणि रफनेस म्हणजेच एकदम म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये नेहमी रफनेस असतो, नेहमी कडवटपणा असतो. सो ह्याचं करेक्ट मिनिंग काय येणार, क्रूरता येणार, द्वेष येणार, इतरांना इजा की कडवटपणा. सो काय येणार 21चा ऑब्विसली ऑप्शन नंबर 4th वन रफनेस. ठीक आहे, त्याचं सिमिलर वर्ड. आता 21चा क्वेश्चन काय, डू युअर ड्युटी वेल, सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द अबाव सेंटेन्स. तुम्हाला काय करायचंय पॅसिव्ह व्हॉइस सांगायचं आहे डू युअर ड्युटी वेलचं. काय येणार ABC, काय येणार पॅसिव्ह व्हॉइस काय येणार बघा, डू युअर ड्युटी वेल. मी इथे काय नाही तू तुझं काम नीट कर, हे मी तुम्हाला एक ऍडवाइस दिलं, एक सजेशन दिलेलं आहे. ठीक आहे, सो ऑब्विसली यू आर ऍडवाइज्ड येणार. अँड बघा यू आर ऍडवाइज तर येणार, ड्युटी शुड बी डन वेल की तुम्ही काम केलं पाहिजे, की यू शुड डू युअर ड्युटी. बघा सेकंड मध्ये इथे शुड बी वापरलंय आणि इथे शुड वापरलेलं आहे. ठीक आहे, आणि इथे डू वापरलंय. बघा ह्यामधलं फरक काय बघायचंय, मिनिंग मध्ये सुद्धा फरक आहे. बाबा ड्युटी शुड बी डन की काम केलं पाहिजे चांगलं, पण मी काय सांगितलंय तुझं काम चांगलं कर. इथे काय दिलंय यू शुड डू युअर ड्युटीज वेल की तू तुझं काम चांगलं केलं पाहिजे. ठीक आहे, सो कशामध्ये येणार तर ऑप्शन नंबर C1 करेक्ट येणार. ठीक आहे, ऑप्शन नंबर C1 करेक्ट येणार. ठीक आहे, C1 येणार का, मी बोली C1 तर C1 येणार हा, असं नाही. ठीक आहे, सो काय येणार ड्युटी शुड बी, ड्युटी शुड बी इथे काय वापरलंय शुड बी वापरलेलं आहे की ड्युटी शुड बी डन वेल की तू तुझं काम चांगलं केलं पाहिजे. इथे शुड बी वापरलेलं आहे, इथे शुड डू वापरले जे की आहे चुकीचं. म्हणून काय येणार तुमचं A and B. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4th वन इज करेक्ट. ठीक आहे, आता 23 वाला क्वेश्चन काय आहे, 23 वाला क्वेश्चन काय आहे तर अमॉंग द गिवन ऑप्शन आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग कशामध्ये दिल्या वॅक्सिनेशनची. करेक्ट स्पेलिंग वॅक्सिनेशन म्हणजेच काय तर लस.
ठीक आहे. तर त्याची करेक्ट स्पेलिंग कशामध्ये आहे करेक्ट वन, तर ऑप्शन नंबर 1 वॅक्सिनेशन, VACCINATION वॅक्सिनेशन. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. 24th वाला काय आहे, विच वन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स एक्सप्रेस अ प्लॅन ऍक्शन इन नियर फ्युचर. ठीक आहे. आता प्लॅन ऍक्शन कुठली, नियर फ्युचर. नियर फ्युचर हा कशामध्ये येतं, प्रेझेंट कंटिन्यू मध्ये येतो. हे सगळ्यांना माहिती आहे. नियर फ्युचर हा कशामध्ये येतो, तर प्रेझेंट कंटिन्यू मध्ये येतो. इथे काय सांगितले, वी शॅल प्ले नाही येणार, शाल बी वापरले नाही येणार, आर प्लेइंग हा करेक्ट येणार, कारण की प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्बचा फोर्थ फॉर्म म्हणजेच वर्बचा आयएनजी फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सो याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट काय, लास्ट वन क्वेश्चन 25th वाला, चूज द करेक्ट आर्टिकल. करेक्ट आर्टिकल सांगायचं आहे. डॅश ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज. आता पहिलं तर ऍपल्स, ऍपल्स दिलेले आहे, अनेक वचन आहे, अनेक वचन आहे म्हणून इथे ए आणि एन तर अजिबात येणार नाही. तिथे काय येणार, तर द येणार. ठीक आहे. द कधी वापरलं जातं, एक स्पेसिफिक गोष्टींसाठी, एक विशिष्ट गोष्टींसाठी आपण काय वापरतो, तर द वापरतो. इथे काय वापरले, ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज, की जे सफरचंद आहेत ते मेनी कंट्रीज मध्ये काय केलं जातं, तर उगवतात. ठीक आहे. ऍपल्स ऑन आउट ट्री आर नॉट एट राईप. ठीक आहे. ऍपल्स ऑन आउट ट्री, तर इथे यांनी काय सांगितलेलं आहे की ऍपल्स ऑन आर ट्री, इथे आउट झालेले आहे चुकून, की ऍपल्स ऑन आर ट्री आर नॉट एट राईप, म्हणजे आपल्या झाडावरचे ऍपल्स आहेत ते अजून पिकलेले नाहीयेत. कुठले, तर आपल्या झाडावरचे. इथे काय सांगितले, आर ट्री म्हणजेच कुठले ऍपल, कोणत्या सफरचंद्राविषयी बोलत आहेत, तर आपल्या झाडावरचे, म्हणजेच ते ऍपल विषयी स्पेसिफिक माहिती सांगितले. तर कोणते ऍपल, तर आपल्या झाडावरचे. तर इथे स्पेसिफिक माहिती सांगितले म्हणून इथे द येणार, आणि इथे कुठेही स्पेसिफिक माहिती दिलेली नाहीये. ठीक आहे. इथे कुठेही स्पेसिफिक माहिती दिलेली नाहीये म्हणून इथे नो आर्टिकल. ठीक आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, नो आर्टिकल द. ठीक आहे. सो हे होते 25 क्वेश्चन जे की मी टीसीएस पॅटर्न नुसार सेट केलेले, हे 25 क्वेश्चन सेट केलेले तलाठी भरतीसाठी. आय होप हे खूप तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे आणि व्यवस्थितपणे क्वेश्चनचं आन्सरचं अनालाइज करा. ठीक आहे. सो चलो बाय, हॅव अ ग्रेट डे, थँक्यू सो मच. अँड ऑब्वियसली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, अँड ऑब्वियसली नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.